रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. आज एक गृहस्थ आहेत, आजीबाई आहेत. ते आमचं घर कंटिन्यू बघतात. त्यांनी ठरवलं की बाबा आमचं घर विकायचे मुलुंडला, तर ते आमचं घर मुलुंडला येऊन तुम्ही काढा. तर आज मुलुंड ईस्टला गव्हाणपाडा नावाचं जो एरिया आहे, तिथेच एक विलरिया नावाची एक ग्राउंड प्लस 16 माळ्याची बिल्डिंग आहे. आणि तिथेच आपण खरं बघितलं तर हायर फ्लोअरला एक 2 BHKचा फ्लॅट आहे, ज्याच्यात बाल्कनीसहित 670 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे. आणि त्याच्यासोबत एक आपल्याला कार पार्किंग पण मिळणार आहे. मुलुंड स्टेशन इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे. आणि मुंबई टू नाशिक रोड जो आहे, म्हणजे आपण आनंदनगरचा टोल नाका क्रॉस केल्यानंतर जो ब्रिज लागतो, त्या ब्रिजच्याच खाली जर बघितलं तर इथून पण ते 5 मिनिटाच्या अंतरावरती असणारा हा 2 BHKचा फ्लॅट आहे, जो 2च वर्ष जुनी बिल्डिंग असणार आहे. आणि तिथे हा खराच फ्लॅट दाखवण्याचा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे. जर तुम्ही घर बघितलं तर हे जे घर आहे अनयूज अनटच बिलकुल वापरलेलं नसणार आहे. आणि इथेच हा खरं 2 BHKचा फ्लॅट आपल्याला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. घराच्या बाहेर ज्यावेळेला मी जात आहे त्यावेळेला ईस्ट आहे, आतमध्ये येताना वेस्ट आहे, बाजूला एक घर आहे, हे एक घर आहे आणि हे एक घर. टोटल 3 घरं ह्या साईडला आहेत, 3 घरं त्या साईडला आहेत. आणि जर तुम्ही त्या 3 घरात ते त्या साईडचे 3, ह्या साईडचे 3 आणि लिफ्ट जर बघितली तर 6 घरांसाठी 1 आणि 2 अशा 2 लिफ्ट तुम्हाला इथे मिळणार आहेत. बिल्डिंग 16 माळ्याची आहे, आपण पण हायर फ्लोअरलाच आहोत. अशा ठिकाणी हा असणारा खरं 2 BHKचा फ्लॅट मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बिल्डिंगला OC आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली असणार आहे. आतमध्ये येताना वेस्टला आहे. आणि हा मग तुमचा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा असा हॉल मिळतो, जो तुम्ही हॉल बघू शकता किती मोठा आणि किती चांगल्या पद्धतीमध्ये हा ठेवला गेलेला असणार आहे. घरात तसं उजेड आणि वारं घरामध्ये व्यवस्थित खेळतं आहे. ह्या साईडला जर तुम्ही आला तिथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची तुम्हाला खरं बाल्कनी पण मिळते. आणि ह्या बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर समोर अशा पद्धतीचा व्ह्यू आहे, मोकळा ढाकळा, म्हणजे याच्यात तसं काय वेगळं दिसत नाही. पलीकडल्या साईडला गेलं तर लोकवृक्ष वगैरे त्या बिल्डिंग्स पण तुम्हाला इकडनं दिसणार आहेत. तर तुम्ही बघितलं इकडून केळकर कॉलेज वगैरे त्या पण गोष्टी इकडून जवळ असणार आहेत. तर जे मंडळी अशा पद्धतीनं अशा लोकेशनला कोणी घर बघत असतील तर हे घर आहे. आता हा दरवाजा किंवा ही खिडकी ह्या बेडरूमची उघडी असल्या कारणानं हे पश्चिम दिशा येते, म्हणून हा पूर्ण परिसर तुम्हाला हवेशीर, इकडे हवा तुम्हाला हॉलपर्यंत हवा, बाकी व्यवस्थित आहे. किचनपर्यंत पण हवा चांगली येते. जर तुम्ही किचनमध्ये आला तर 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन आहे, गॅसची पाईपलाईन ऑलरेडी आलेली असणार आहे. आणि नंतर जर तुम्ही इकडे आला तर इथं तुम्हाला एक ड्राय बाल्कनीसाठी स्पेस दिला गेलेला आहे, जो तुम्ही इथं वॉशिंग मशीन म्हणा किंवा तुमचे कपडे वाळवत घालण्यासाठी वगैरे सगळा विषय इथं तुमचा सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचा होऊ शकतो. इकडनं जरी बघितलं तर व्ह्यू तसा बघितला तर बिल्डिंग आहेत पण लांब लांब आहे, मोकळा व्ह्यू मात्र तुम्हाला इकडनं पण ह्या फ्लॅटमध्ये नक्की मिळतो. हा कोरा फ्लॅट आहे, त्याच्यामुळं आपण खरं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. पुढे आलात तर तुम्हाला इथे अगदी समोर आल्यानंतर इथं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इथं मिळणार आहे. नंतर जर आपण बाहेर आलो तर ह्या साईडला तुमचं एक बेडरूम असणार आहे. इथे आलं तर त्या बेडरूमला लागलेलं जे वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे हे अनयूज अनटच तुम्हाला इथे पण मिळतं. आणि नंतर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा बेडरूम आपल्याला इकडं उपलब्ध नक्की मिळणार आहे. अशा पद्धतीचा हा बेडरूम आहे, मोठा आहे. नंतर जर आपण बाहेर आलो तर बाहेर आल्यानंतर तुम्हाला परत ह्या स्टँडिंग बाल्कनी तुम्हाला इथं वापरायला मिळणार आहे. स्टँडिंग बाल्कनीतनं मात्र जर बघितलं मग तिकडे तुमचं लांबपर्यंत जर बघितलं ओबराय, रोनवाल, कल्पतरूचे जे प्रोजेक्ट्स आहेत पण तिथून थोडेसे लांब दिसतात. पण आपल्याला इकडून स्टेशन मात्र जवळ असणार आहे. बाल्कनी अशी लांबलचक आहे, म्हणजे इथपर्यंत तुम्हाला अशी स्टँडिंग बाल्कनी व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीची मात्र पूर्ण बेडरूमला तुम्हाला स्टँडिंग बाल्कनी चालता येईल एवढी मोठी नक्की तुम्हाला इकडे ग्रिल वगैरेचं पण व्यवस्थित चांगलं काम केलेलं तुम्हाला इकडनं दिसणार आहे. इकडनं पण हवा मात्र चांगली येते, कारण हे पश्चिम दिशेला ही खिडकी असल्यामुळं ह्या बेडरूमला पण हवा चांगल्या पद्धतीची तुम्हाला नक्की जाणवते. हे 2 ह्या बेडरूमच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तर परत तुम्हाला इकडे कॉमन बेडरूम आहे. हे बेडरूम पण साईज वाईज जर बघितलं तुम्हाला हे जाणवेल की बाबा खरोखर याची साईज पण चांगल्या पद्धतीची नक्की तुम्हाला भेटते. ह्या बेडरूमला पण चांगल्या पद्धतीची हवा येते, कारण हवा ही पश्चिमेला मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे पश्चिमेला असल्या कारणाने इकडनं पण चांगल्या तुम्हाला इकडनं पण व्यवस्थित मिळते. आणि इकडे पण जर बघितलं तर ह्या बेडरूमला पण चांगल्या पद्धतीचं तुम्हाला इकडं एक स्टँडिंग बाल्कनी पण उपलब्ध असणार आहे, म्हणजे आहेच आहे थोडक्यात. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. जर कोणी मंडळी इकडे ह्या मुलुंड साईडला, मुलुंड ईस्टला जर कोणी फ्लॅट बघत असतील, ज्यांना मुलुंड स्टेशन जवळ पाहिजे
किंवा मुंबई नाशिक रोड जवळ पाहिजे, तर अशा ह्या ठिकाणी हा आपला एक चांगला फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध असणार आहे. जिथे तुम्ही कोणत्याही बँकेकडनं लोनचा विचार जरी केला तर आपल्याला इथे लोन वगैरे नक्की मिळू शकतं. 10% डाऊन पेमेंट करा, 90% बँकेकडनं घ्या आणि जर समजा स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशनचे पैसे एक्स्ट्रा नाही, याचं रजिस्ट्रेशन मात्र मुलुंडला होणार आहे, ठाण्याला याचं होणार नाही आहे. तर अशा पद्धतीचा हा फ्लॅट राहिला प्रश्न. ह्या मालकांनी आपल्याला आत्ता दिलेली किंमत आहे, तर मालकाचं म्हणणं आहे की बाबा 1,70,00,000 रुपये तुम्ही आत्ता सांगताना तर सांगा, त्याच्यात ते निगोशिएशन करतील. निगोशिएशन आपण समोर बसून व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं नक्की करू शकतो. जर फ्लॅट पटला तर, फ्लॅट नाही पटला तर काही विषयच नाही पुढचा. तर अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे रोज घरं आपण दाखवण्याचा कार्यक्रम करतो आहे. रोज नवीन एरिया किंवा नवीन लोकेशन किंवा नवीन सगळं काही ना काय, जसं जसं आपल्याला कोण काय कसं कसं सांगा तसं तसं आपण करण्याचा रोज काही ना काय वेगळा वेगळा प्रयत्न करतो आहे. त्याच्यासाठी तुमच्या सगळ्यांची साथ बाकी आम्हाला हवी असणार आहे, कारण की तुमच्या जीवावर हा सगळा खेळ चाललेला आहे. त्याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी आमचे घरं बघा, अधिक जास्तीत जास्त लोकांनी तेवढं सबस्क्रायबरचं पण बटन दाबा, जेणेकरून आमचा उत्साह म्हणा, आमचं काम म्हणा हे अविरत चालू राहील आणि तुमच्यापर्यंत वेगळ्या वेगळ्या गोष्टी आमच्याकडनं पोहोच राहतील. आपण घर घेण्यासाठी कोणाला फोर्स 100% करत नाही, कारण पैसे आणणं, पैसे जमा करणं, पैशाचा सगळा खेळ हा काय एवढा सोपा आणि सरळ 100% नाही आहे. पैसे तुमचं नियोजन असतं, आर्थिक नियोजन प्रत्येकाचे आपलं वेगळं वेगळं असू शकतं. तर फोर्स करणं हे चुकीचं आहे आणि फोर्स केला पण नाही पाहिजे. पटलं तर घ्या, नाही पटलं तर विषय काहीच नाही, पण बघण्याचं आणि सबस्क्राईब करण्याचं मात्र काय थांबू नका. हीच मी तुम्हा सगळ्यांना हात जोडून नमन करून तुर्तास थांबतो. रामकृष्ण हरे.